जमिनीवरचे सरदार. किल्ले बघत असताना असा एक विचार आला की सगळे राजे शिलेदार गडावरच राहत नव्हते, पण काही जमिनीवरच्या भुईकोट किल्ल्यांमध्ये किंवा गढीमध्ये किंवा वाड्यांमध्ये पण राहत असणार. या संदर्भात थोडी माहिती शोधली तर मला शिक्रापूरच्या आजूबाजूच्या परिसरात असं बघायला मिळेल असं सापडलं. मग ठरवलं की बाईक वरून शिक्रापूर मार्गे पलांडेवाडा, मस्तानीची समाधी, काठापूर गडी, कदमबांडे किल्ला, जवळे किल्ला बघून येता येता अहमदाबाद किल्ला बघून परत यायचं. पलांडेवाडा हा मुखाई गावात आहे. वाड्याची प्रचंड पडझड झालेली दिसली, पण जे अवशेष शिल्लक आहेत त्यावरून समजले की पूर्वी इथे किती सुबत्ता असणार. सध्याचे पलांड्यांचे वारस जे आहेत त्यांनी यूट्यूबवर माहितीपट पण टाकलेला आहे, तो तुम्हाला बघता येईल. पण तिथे जाऊन ते बघून, तिथले जुने मंदिर बघून अनुभव घेण्यात खरी मजा आली. पुढे पाबळ मार्गे काठापूरला जाताना वाटेत मस्तानी समाधीला भेट दिली. बाजीरावांनी मस्तानीला आधी शनिवारवाड्यात राहायला दिले होते आणि मग त्यांच्या पश्चात सरदारांनी तिला पाबळ येथे घेऊन जाऊन तिची काळजी घेतली. तिथेच अगदी रस्त्याच्या बाजूला एक छोटी समाधी आहे. बाजीराव मस्तानी सारखे चित्रपटाला 100-200 कोटी मिळतात, पण खऱ्या बाजीरावाच्या मस्तानीच्या समाधीकडे किती दुर्लक्ष झाले आहे हे इथे दिसते. थोडा नाश्ता करून मी काठापूर गाठले. हायवे सोडून आतला रस्ता कच्चा आहे. तिथे अजून रस्त्याची कामं चालू आहेत. घोड नदी किनारी असलेले हे गाव. तिथे इतकी सुंदर घडी असेल असं तिथे जाईपर्यंत कळतच नाही. प्रचंड दुर्लक्षित जागा आहे. काटेरी झाडे, ढासळलेल्या भिंती, मधून वाट काढत मी आत शिरलो. तिथल्या भुयारांबद्दल बरंच काही ऐकलं होतं. 1-2 पाहायला मिळाली. मल्हारराव होळकरांनी साधारण 1730 ते 1740 दरम्यान 6 गढ्या बांधल्या. त्यांच्यापैकी काठापूर एक आहे. नदी किनारी अतिशय कुशल कारागिरांनी बांधलेली 2 मंदिरे दिसली. दगडात कमालीचे कोरीव काम आहे. एका तिथल्या मेंढपाळकडून समजलं की सर्व जमीन वादग्रस्त आहे, त्यामुळे कुणीच इथल्या जागेची काळजी घेत नाही. कुणी स्वतः स्वच्छ करण्यासाठी मदतीला आलं तर त्यांना पण प्रवेश नाकारला जातो असं ऐकलं. भविष्यात त्यांचे प्रश्न सुटतील आणि इथे सुंदर पर्यटक स्थान होईल अशी इच्छा करत तिथून निघालो. पुढचे 2 किल्ले खाजगी आहेत आणि तिथे लोक राहतात असं समजलं, त्यामुळे बाहेरूनच ते बघितले. कदमबांडे आणि जवळे दोन्ही किल्ले गावातच सुस्थितीत आहेत. किल्ल्यांचे बुरुज त्याची भव्यता सांगतात. दोन्ही सरदारांच्या गोष्टी प्रसिद्ध आहेतच. शेवटचा टप्पा होता तो अहमदाबादच्या किल्ल्याचा. जवळेवरून खूपच कच्च्या रस्त्याने मी तिथे पोचलो. जाताना शेतीची भरभराट आणि पाण्याचा पुरेसा स्रोत पण पाहायला मिळाला. अहमदाबाद किल्ला बघायला फार काही नाही. एक छोटासा बुरुज आणि भिंतीचा भाग उरला आहे आणि आजूबाजूला उसाची प्रचंड शेती. मात्र 2 भव्य स्मारके बघायला मिळतात. एकाच्या आत शिवलिंग आहे, पण दुसरे रिकामे आहे. 15 पायऱ्या चढून वरती दगडी पठारावर हे बांधले आहे. पावसाळ्यात खूपच सुंदर असणार असा अंदाज केला. अशा सगळ्या जमिनीवरच्या सरदारांचा इतिहास अनुभवून मी पुण्याला परतलो.